हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। एमपीएससी आयोगावरील सदस्यांच्या नियुक्तीची यादी 2 ऑगस्टला मिळाली। राज्यपालांचा ट्विट करून अजित पवारांवर पलटवार, तर 31 जुलैपूर्वीच यादी राज्यपालांकडे पाठवल्याचं राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं स्पष्ट। राज्यपालांकडून सत्तेची 2 केंद्र करण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांचा आरोप। सरकारनं केलेल्या 2 कामांचं राज्यपाल परस्पर उद्घाटन करणार, कामात हस्तक्षेप होत असल्याचा हल्लाबोल। भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल, महबूब शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा, बदनामी केल्याचा शेख यांचा आरोप। राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची मोठी घोषणा, 11,500 कोटींच्या मदतीचं सरकारकडून पॅकेज जाहीर। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातलं पाणी झालं गढूळ, पुणेकरांना पालिकेकडून गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। चंद्रपुरातील सावली वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, अनेकांना मिळाला दिलासा। अहमदनगर जिल्ह्यात एक्साईजच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा अपघातात मृत्यू, पोलीस कोठडीत असताना आरोपी पळालाच कसा, नातेवाईकांचा सवाल, पोलिसांकडून चौकशी सुरू। ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा होणार सत्कार, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान करणार खेळाडूंचा सत्कार। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा। एमपीएससी आयोगाच्या सदस्य नियुक्ती विलंब वादावरून आता थेट राज्यपालांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केलाय। एमपीएससी परीक्षार्थींनी 31 जुलैनंतर क्या हुआ तेरा वादा असं म्हणत थेट अजित पवार यांना टार्गेट केलं होतं। त्यावर खुलासा करण्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले। एमपीएससी आयोग नियुक्ती संबंधी यादी अजित पवारांनी यापूर्वीच राज्यपालांकडे पाठवली असल्याचं ट्विट त्यांनी केलं आणि अजित पवारांनी शब्द पाळल्याचा दावा केला। थोडक्यात पवारांनी विलंबासाठी मी नाही तर राज्यपाल जबाबदार असल्याचं सूचित केलं, पण त्यावर राज्यपालांनी थेट ट्विटद्वारेच पलटवार करून आपल्याकडे या संबंधीची नसती, 31 तारखेच्या नंतर आली, 2 ऑगस्टला ती आपल्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं आणि अजित पवारांना उघडं पाडण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यातलं ट्विटर वॉर पुढे नेमकं कसं वळण घेतं पाहणं महत्त्वाचं आहे। कॅबिनेट बैठकीत राज्यपालांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। या नाराजीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे राजभवनावर पोहोचले। मंत्र्यांच्या नाराजीबाबत कुंटेंनी राज्यपालांना कळवलं। नवाब मलिक यांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती। ते राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री नाहीत असं नवाब मलिक यांनी म्हणत राज्यपालांवर तोफ डागली होती। राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। आता या पूरग्रस्तांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं 11,500 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे। पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले। यावर्षी ही मदत रकमेच्या स्वरूपात न देता धनादेशाच्या द्वारे दिली जाणार असल्याचं सुद्धा वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। तर आतापर्यंत 80% पंचनामे पूर्ण झाले असून बाकी पंचनामे लवकरच पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। सरकारला मदत द्यायला उशीर झालाय, दस्तऐवज वाहून गेले, ओले झाले, तुम्ही हे सगळे करणार असाल तर काही उपयोग नाही। राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, त्यांना अधिकार आहेत, त्यांनी एखाद्या ठिकाणी जाऊन माहिती हवी असेल तर त्यांनी घेतली तर चुकलं काय असा सवाल सुद्धा त्यांनी राज्यपालांवर होणाऱ्या टीकेवर विचारला।
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की मी पॅकेज नाही तर मदत देणारा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मुख्यमंत्री स्वतःच्या शब्दावरून फिरले की काय? या अगोदर तोक्ते आणि निसर्ग वादळात दिले तेच जनतेला पोहोचलेलं नाही, घोषणा करतात पण मदत पोहोचत नाही, अशी ठाकरे सरकारच्या पॅकेजवर जनता विश्वास कसा ठेवेल, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिलाय। एकीकडे राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली, मात्र पॅकेजच्या बाबतीत कोकणावर अन्याय झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जोरदार फटकेबाजी करत असताना व्हिडिओ समोर आलाय। 14 विरोधी पक्षांच्या सुमारे 100 खासदारांची राहुल गांधींनी बैठक बोलावली, त्यावेळी संजय राऊतांनी चाय पे चर्चावरून पंतप्रधानांना जोरदार टोला लगावला। पंतप्रधानांनी चाय पे चर्चासाठी बोलावलं तर अवश्य जावं, मात्र आम्हाला तर कोणी पाणी देखील विचारत नाही, असं राऊत म्हणाले। राऊतांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय। मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल त्यांनी जाहीर केला। राज्याचा यंदाचा निकाल हा 99.63% इतका लागलाय। या परीक्षेला राज्यातले पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, HSC, वोकेशनल या शाखांमधल्या एकूण 13,19,754 इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली होती। त्यापैकी 13,14,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ही 99.63 इतकी आहे। पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला राज्य सरकारनं दणका दिलाय। 23 गावांच्या विकास आराखड्यासाठी तयार केलेल्या समितीला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश न केल्यानं समिती स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केलाय। महबूब शेख यांच्यावर एका तरुणीनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणात भाजपनं रान उठवलं होतं। महबूब यांच्यावर गुन्हा दाखल असताना त्यांना अटक का करण्यात आली नाही? उलट महाविकास आघाडी सरकार बलात्काराच्या पाठीशी आहे, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला। गृह खातं राष्ट्रवादीकडे असल्यानं पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही वाघ यांनी केला। त्याचवरून महबूब शेख यांनी हा गुन्हा दाखल केला। चिपळूणमधील पुरात व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। चिपळूण मेजर कलेक्शनचे मालक अरुण भोजने जवळपास 50 लाखाचा माल भिजल्यानं त्यांचा तो माल खराब झालाय। भिजलेल्या कपड्यांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे, मात्र विमा कंपन्यांना पुरावा देण्यासाठी व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतो। सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबवण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी केली आहे। प्रतीक पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिलं, त्यामुळे प्रतीक पाटील सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। रायगड जिल्ह्यातील वरंध जवळच्या तळीये या गावावर डोंगर कोसळून संपूर्ण वाडी जमिनीखाली गाडली गेली। अनेक जणांचे यात बळी गेले। या घटनेला आज काही दिवस उलटून गेलेले असतानाच इतर गावांमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो। रायगड जिल्ह्यात या धक्क्यातून सावरलेला नाही तोच आता तळीये गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले वरंध हे गाव भीतीच्या छायेत आहे। गावाला डोंगराचा वेढा आहे, त्यामुळे हे डोंगर कधी कोसळण्याची भीती ग्रामस्थांना वाटते। त्यामुळे गावावर कधी डोंगर कोसळण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत असताना सरकारकडून मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीनं पावलं उचलून वरंध गावातल्या ग्रामस्थांचं तातडीनं स्थलांतर करण्यात यावं अशी मागणी होती। रायगड जिल्ह्यातल्या तळीये डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत 84 जणांच्या नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली। महाड तळीये दुर्घटनेला 13 दिवस झाल्यानं नातेवाईकांनी सर्व मृतांचे एकत्रित विधिवत उत्तरकार्य केलं। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चिपळूणमधील पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली। अनेक बाधित लोकांच्या घरात जाऊन इथल्या लोकांना धीर देत भाजप आपल्या सोबत असून केंद्र स्तरावरून आपण शक्य ती मदत मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं।
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातल्या पाण्याची गढूळता वाढली आहे. तब्बल 200 डर्बी युनिटनं पाण्याची गढूळता वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना पूर ओसरून 8 दिवस उलटून गेल्यावर सुद्धा गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय. या पावसाळ्यात खडकवासला धरणाचं पाणी इतकं गढूळ का झालं, हा प्रश्न सध्या पुणेकरांना पडलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. व्याहाड, बुद्रुक, वाघोली, बुटी, सामदा या परिसरात गेल्या आठवड्याभरापासून या बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिक दहशतीखाली होते. पण आता त्याला जेरबंद करण्यात आल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर साक्षी दाभेकरला मोठी मदत मिळाली आहे. अनेक मदतीचे हात पुढे आलेत. जयपूर फूट मिळवून देण्याची मंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली आहे. शिक्षणाचा खर्च सुद्धा ते उचलणार आहेत. त्यामुळे साक्षीला मोठा आधार मिळाला आहे. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर दिवसभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा जाणून घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. लातूर जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जिल्हाभरातल्या पशुधन पर्यवेक्षकांनी 1 ऑगस्टपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय. गेल्या 3 दिवसांपासून पशुधन पर्यवेक्षकांनी पंचायत समितीच्या समोर बेमुदत संप आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय. माजलगाव तालुक्यातील अनेक गावातल्या ग्रामसेवकांनी अपंगांचा 5% निधी वाटप केला नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामसेवकांचा पगार रोखून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी अपंग जनशक्ती पक्षाच्या वतीनं माजलगाव पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर हलगी ढोल बजाव मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्यासाठी भाजपनं आमरण उपोषण केलं. तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू असून बोदवड शहराला 20 ते 25 दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. वर्ध्यातील पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेनं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केलं. महात्मा गांधी पुतळ्याजवळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कामबंद आंदोलन करण्यात आलं. पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती या पदाचं रूपांतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. वर्ध्यामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी तब्बल 4000 झाडांची कत्तल करण्यात आली. वर्ध्याच्या दत्तपूर ते आरती चौकापर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे ही झाडं तोडण्यात आली असून पर्यावरणवादी आणि वृक्षतोड बचाव समिती कुठे गेली असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. विरारमध्ये नवजात मुलीला बिल्डिंगच्या टेरेसवरून खाली फेकण्यात आल्याची घटना घडली. 15 वर्षीय मातेने हे कृत्य केलं असल्याचं समोर आलंय. विरारमधील यशवंतनगर परिसरातल्या तुलिप सोसायटीमधील ही घटना आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक नागरिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलंय. अर्नाळा सागरी पोलिसांनी या 15 वर्षीय मातेवर गुन्हा दाखल केलाय. अहमदनगर जिल्ह्यात एक्साईजच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा अपघातात मृत्यू झालाय. पोलीस कोठडीत असताना आरोपी पळालाच कसा, त्याचा मृत्यू अपघातात झालाय की काही घातपात आहे, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय. राहता शहरातल्या जनार्दन बंडीवार या 45 वर्षीय तरुणाला 2 दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्कच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी अटक केली होती. उल्हासनगरमधील मोठी बातमी समोर आली असून उपायुक्तांच्या सहीनं बनावट नियुक्तीपत्र तयार करून अनेकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक केली असून पालिका कर्मचाऱ्यांसह एकाला अटक करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये सीआयएसएफचे माणुसकीचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालंय. जखमी असलेल्या मुलीचं शरीर शर्टनं झाकलं. तसंच जखमी मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या जनकपुरी मेट्रो स्टेशनवर मुलीनं मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला सीआयएसएफच्या जवानानं माणुसकी दाखवत मदतीचा हात दिला. राजस्थानमधील सवाई माधोपूर इथं मुसळधार पाऊस कोसळला. जोरदार कोसळलेल्या पावसानं अनेक ठिकाणी पूर आला. रणथंबोर किल्ल्याजवळ सुद्धा पाणी साचलं. या पाण्यात मोठी घटना टळलेली आहे. दुचाकीवरून जाणारा तरुण थोडक्यात बचावला असून दुचाकी मात्र पाण्यात वाहून गेली. यानंतरची बातमी खेळाच्या मैदानातून आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
यांनी याबद्दल स्पष्ट केलंय की यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे। या कार्यक्रमात ऑलिम्पिक स्पर्धेत 130 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 127 खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।